भाड्याने भांडी सगळी, पराती भाड्याने, पातेली भाड्याने, बादल्या फिरल्या, म्हणजे व्यवसाय सुरू करताना पहिल्यांदा सगळं भाडुत्री घेतलं एक महिना? हा सगळं भाडे. ते सारखे उघडलं की यायचं. 400 जाय घातल्यात 5 कापल्यात, 700 जाय घातल्यात 5 कापल्यात. आज वार सोमवार, आज वार शनिवार, आज वार गुरुवार, शुक्रवार, वार ती डोक्या मग लाई उघडलं की येत. उघडलं श्रावणात चालू केलं, मग सगळी शिवाय द्यायला लागली मला. म्हणलेला का श्रावणात, पण मग ट्रोलिंगला सामना करावा लागला. मग एवढं तेवढं. त्याच्या अगोदर किती पैसे कमवायचा महिन्याला ह्याच्याकडे हॉटेल व्यवसायाकडे? आता तुमची लिंक बसली, आता महिन्याला किती कमवाय, किती गेले? रविवारपासून 1000 टोकन दिला. एका टोकनाला किती? 200 आहे. बघा बेबी जाऊ शकतो. टंट करायची सवय नाही, जाकीत जायचं नाही, जमिनीवर राहायचं. जमिनीवर माणूस आहे. मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळ, आणि मी आज जरा मित्राला भेटायला आलोय. चला तुम्हाला दाखवतो कुठं आलोय. रवी, भाकरी करून ठेव. अय नमस्ते नमस्ते. काय म्हणतो? काय नाही, नमस्ते. लय दिवसानं भेटला. खूप दिवसातनं गाठ पडली मित्रांनो. खूप छान वाटलं तुम्ही आला आपल्या हॉटेलला व्हिजिट करायला खास. आणि कुठं आलोय बघा? हा हॉटेल खरं तेच खटाखट टाकाटक मध्ये. आणि तुषार धुमाळ मित्रांनो, त्यांच्या चॅनल वरती सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि दोस्त आलेत आहेत, आणि आमच्या आताची नाही जुनी दोस्ती आहे. त्यांचं अजून एक चॅनल आहे मैदान रिपोर्टर म्हणून, तिथं त्यांनी राज्य गाजवलं एकदम खटाखट टाकाटक मध्ये. होय, खूप गाजवले. आणि वेळ भेटत नाही कामामुळे भेटायला, वेळ मिळत नाही. आमचं बी न्यूज चॅनल होतं खरं, तेच मराठी न्यूज चॅनल. ते सगळं हॉटेल शिफ्ट करून टाकलं इकडे सगळं तुम्हाला हे दिसत असेल. आता सकाळची तयारी चालली. सकाळचे वाजलेले 11. हा, आता आपण बघूयात काय 12 12:30 आम्हाला हॉटेल दाखवा कसं कसं काय काय. समवेत रवी भाऊ पण आहे आणि रेश्मा वहिनी पण आहे. तुमचं पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. बऱ्याच दिवसानं योग आलाय तुम्हाला पुन्हा एकदा भेटायचा. तर रवी भाऊ, तुमचं पहिल्यांदा स्वागत आणि तुमचं अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. माणूस इतका बिझी झालाय की माणसाला मुलाखत द्यायला सुद्धा नाही त्याचं नाही काही म्हणलं की. तिचं कसं होतं, आता व्यवसाय म्हणलं की कमी नाही पडलं पाहिजे. बरोबर आहे. लोक नाराज नाही झाली पाहिजेत, सगळं टायमाला झालं पाहिजे. आता आमचं टायमिंग आहेच तसं. आता थोडं लेट झाला, आज अर्धा तास, सॅटर्डे 1 तास लेट झाला जवळपास. आता म्हणजे विषय काय होतो, 12 11:30ला आम्ही कधी कधी जेवण चालू केलं, कधी कधी लेट होतं. शक्यतो करून सगळी फोन करून येतात, काय जण पण म्हणजे डायरेक्ट येणारी असते ती. आता तुझा रीलच्या माध्यमातून रवी भाऊ सगळ्यांनी जीवन प्रवास बघितला. हा बघितलाय. पण पुन्हा एकदा सांग प्रेक्षकांसाठी, कशी सुरुवात केली शॉर्ट मध्ये सांग. पहिलं काय करायचं? म्हणजे आता हॉटेलचं का नाही, पहिलं अगोदर काय करायचं? हॉटेल चालू व्हायचं? नाही, पहिलं वेल्डिंगचं काम करत होतो मी. वेल्डिंगचं क्षेत्र होतं माझं 15 वर्ष. 2005 ITI झालता का तुझं वेल्डिंग? नाही आपलं आमच्या दाजीकडे शिकायला गेलो ना, असं वर्कशॉप टाकलं. बरं. मग सगळ्या फॅब्रिकेशन मधलं ऑल काम, प्रत्येक काम काय बी सगळं जे नाही ते काय बी सांगायचं, सगळं काम केलं. म्हणजे 15 वर्ष काम केलं. हा, 15 करोना येईपर्यंत. आणि कोरोना पर्यंत. आणि मग कोरोना नंतर काय झालं? कोरोना नंतर ती काय लॉकडाऊन वर्षभर बंद. लेबर निघून गेली परत, सगळे उधारे राहिल्या, कर्ज बाजार झालो. 30-35 लाख रुपये उधार वाटलं होतं. ती परत लॉकडाऊन मध्ये बंद. परत आपण मागे गेले, विसरून गेले लोक, कोण देत. आणि मग कर्जबाजारी झाल्यानंतर मग त्यातनं कसं बाहेर आलं? नाही, मग त्यातनं काय कसं तरी केलं. थोडंफार काही लोकांनी दिलं, थोडं केलं. आता काय खरं सांगायचं, जमीन गाण ठेवली म्हणजे, आणि पैसे दिले लोकांचं. ते थोडले थांबत नाहीत ना. बरोबर आहे. असं. आणि मग ती सोडवून घेतली. हा, नाही चाललंय थोडं त्यातला फेड. हा, थोडंफार दिलं, थोडंफार राहिलंय, पण होईल हळूहळू. ह्या युट्यूबच्या जीवावर केलं. बरं. आणि मग तू मीडिया क्षेत्राकडे, म्हणजे ह्याच्याकडे सोशल मीडियावरती कसं वळला? मग ते काय, कोरोनात सगळं बंद, लॉकडाऊन, टिकटॉकचा नाद लागला. घरी बसून काय जोडीने व्हिडिओ बनवायची. आलंय चालायचं तुमच्या व्हिडिओला, सगळी व्हिडिओ बनायची, पागल म्हणायला लागली होती. मग त्यातनं परत त्यांना पटायला लागलं. ओरिजिनल दाखवायला लागलो ना आम्ही. आपलं कसं काय असेल ते असेल ओरिजिनल. आणि मग त्यात तुम्ही व्हायरल व्हायला लागले, तुमचे व्हिडिओ जायला लागले व्हिडिओला. आणि ती व्हिडिओ जात असताना खाली कमेंट यायच्या, त्या कमेंटला काय वाटायचं रे? नाही का, सगळ्या आपल्याला कमेंट चांगल्याच यायच्या सगळ्या. फक्त आताच हॉटेल टाकल्यापासून खराब येते. नाही तर पहिल्यापासून आपल्याला कधी चुकीची कमेंट नाही आली.
म्हणजे व्यवसाय करणं गुन्हा आहे का झालाय का काही माहित आणि बघा मित्रांनो म्हणजे रवी भाऊ इतकाही आहे की म्हणला इथंच घ्यायची बाईट. माग माझे ग्राहक आहेत ते माझ्यासाठी दैवत आहेत हा असं आणि यांच्या इथंच घ्यायची बाईट. म्हणलं ठीक आहे इथंच बाईट घेऊ. आणि त्यानंतर ना ज्यावेळेस तुझी सुरुवात झाली सोशल मीडियावरती मग वहिनींनी त्या सोशल मीडियाचा उपयोग करायला शिकल्या, व्यवसायात उतरल्या. तर पहिलं काय विक्रीला सुरुवात केली तुम्ही? मी ना खरं सांगू का, पहिला ना मी आमच्या शेतातला लसूण विकला. हा लसूण विकला. किती दिवसात किती विकला होता लसूण? लसूण मला वाटतं एक आठवड्यात ना जवळपास मी 40-45 हजाराचा लसूण विकला होता. फक्त म्हणजे सोशल मीडियाच्या सोशल माध्यमातून. मीडियाच्या बघा मित्रांनो कुठं जायची कुठंच गरज नाही, हो. सगळं घरी येऊन गेला घरी. घेतला. आणि कुरिअरनी अख्ख्या भारतात पाठवलं. बर अख्ख्या भारतात कुठं पण. बघा म्हणजे इतकी गावरान शेतातला. इतकी सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये इतकी ताकद आहे बघू शकता आपण. आणि त्यानंतर मग दुसरं तुम्ही वेगवेगळे हे करायला लागला. त्यानंतर तुम्ही सोशल मीडियाचा समाजातल्या काही ज्या चुकीचे प्रकार चुकीचं काय होत असतील तिथं तुम्ही आवाज उठवायला तयार झाला. समाजातल्या अडी अडचणी मांडू लागल्या, विविध ह्याच्याकडे गेला. मग ते कसं सुचलं की बाबा आता कुठेतरी नवीन काहीतरी करावं ह्या सोशल मीडियातनं आणि मग युट्यूब चॅनल चालू केला? 100%. आता काय होतं आपलं आहे ना बघणारा वर्ग आहे ना पूर्ण महाराष्ट्रभर आहे. पूर्ण महाराष्ट्रभर विषय काय व्हायचा की ही सगळा सोशल मीडियामध्ये हा व्ह्यूजचा फंड आहे. अख्ख्या महाराष्ट्राला पडलं होतं की बारामतीत काय घडणार आहे, कोण निवडून येणार आहे इकडं, हा विषय होता. बारामती आपल्याला जवळ आहे, मग आमचा तालुका इंदापूर आहे आणि बाउंड्रीवर तिकडून बारामती तिकडून इंदापूर पडतं 45 किलोमीटर. बारामती दाट. मग खरं तेच मराठी न्यूज चॅनल काढला. खरं तेच का नाव ठेवलं? आपण काय खोटं तेच दावत नाही ना, खरं तेच म्हणजे हा असं. मग नाव कसं वाटतंय? नाव एक नंबर. खरं तेच खरं तेच हा नावाला तोडच नाही. आणि ही असं काय कोणी मला सुचवलेलं नाही किंवा कोणी नाही. हे नाव शोधायसाठी म्हणजे शोधत मी रात्रंदिवसा म्हणजे काय नाव द्यायचं. मला हे चॅनल बनवायचं होता, खरं न्यूज चॅनल बनवायचा होता, पण नाव काय द्यायचं मग असं तेच माझ्या मनात. मग सगळं बघितलं मी. हे नाव कुठंच नव्हतं, सर्चिंगला नव्हतं, कुठं काय विषय अख्ख्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती नव्हतं खरं तेच. कुठंच नव्हतं. हे मराठी भाषेतला शब्द खरं तेच सांग. हा असं मग खरं तेच कुठं बी शोभतंय. हॉटेलला शोभतंय, न्यूज चॅनलला शोभतंय, अजून काय बी व्यवसाय इथं पुढे करू द्या. खरं तेच ब्रँड बनणार आहे. ब्रँड म्हणा म्हणजे न्यूज क्षेत्रात उतरला, बातमीदारकी केली आणि त्यातनं ते आमची ओळख झाली. 94 एपिसोड केले. आपलं कसं जसं आहे तसं मालिका आहे, वेब सिरीज. करोना नंतर मग ती काय टिकटॉक बंद झाल्यानंतर मालिका काढली, वेब सिरीज. माझ्या जीवनात काय घडले, लव्ह मॅरेज कसं झालं आमचं दोघांचं, लव्ह मॅरेज ते त्याच्यात दावले. तासाचा एपिसोड आहे. सुरुवातीला बारीक होतं, त्याच्यावर कमेंट बी बघा, हजारो कमेंट आहेत प्रत्येक भाग. एकदम व्यवस्थित सगळं व्यवस्थित. आणि जे खरं घडलंय ते काय 25% इकडे तिकडे होतंय थोडं, पण ते दावण्याचा प्रयत्न केला. थोडं आणून सोडलंय तिथं 94 भागात आणि तिथं स्टॉप केलंय, पण ते बी आपण पुरं करणार आहे 100%. पण आता 2 महिने झाला तुम्ही तुमच्या चॅनलवर दिसतच नाही, कशामुळे? नाही काय झालं, हॉटेलमुळे काय झालं, काढल्यात व्हिडिओ ही टाकते तिकडं. आमचे पार्टनर दीपक आहे, ऋतुजा आहे, ते टाकते तिथे. परत हाय दाजीचं चॅनल आहे आमच्या, निलेश नागे आमचे पार्टनर ते आहेत. परत मस्त मध्ये मग ती काय झालं, वेळ मिळाला. इंस्टाग्रामवर फेसबुकवर टाकतोय ना, छोट्या उभे रील टाकतोय, तीच बघून एवढी लोक यायला लागले. गर्दी होती गर्दी पण कंट्रोल होत नाही. गर्दी कंट्रोल होत नाही. मी गर्दी दावा नाही, मी गाड्या दावा नाही, काहीच दावा नाही. तिची 2 तास असतात का नाही, 1 ते 4 किंवा 3 भयंकर गर्दी असते. संध्याकाळी 7:30च्या पुढे जे सुरू होतं 11 पर्यंत भयंकर गर्दी. जेवणाचं टायमिंग असतं, जेवणाचं टायमिंग. बरोबर. आम्ही काल पण व्हिजिट केली होती, काल पण भयंकर गर्दी होती. म्हणजे सांगायला काल पण आलो, पण आम्ही मग युट्यूब मधल्या बऱ्याच म्हणजे माझे चाहते ती गायब झालाय म्हणतात. त्यांना माहितीच नाही. काय जण अजून फोन करतात, अरे हॉटेल टाकले काय तो, म्हणजे माहितीच नाही. मग मॅनेजमेंट जुळत होतं, आता मॅनेजमेंट जुळलं, सिस्टीम जुळली. पहिल्या सुरुवातीला कामगारांचं इतकं हाल व्हायचं ना, आता आपल्याकडे वेटर धायचं. आणि आता आपण त्याच्याकडे ओळखी
पण बातमीदारकीतनं तू आता वारी केली, हा. केदारनाथला पण गेलतास, त्याचे व्हिडिओ आम्ही पाहिले. कुंभमेळ्याला गेलो. कुंभमेळ्याला पण फिरायचं नादलंय म्हणजे मी प्रेक्षकांना म्हणजे माझ्याकडून एक अपेक्षा आहे की ह्यो काहीतरी धावतून चांगलं धावतो, नवीन व्यवस्थित धावतो. धावतो, नवीन धावतो. त्याच्यामुळे त्यांना तू ज्यावेळेस कुंभमेळ्याला गेला आणि त्यावेळेस तिथं मराठी बांधव तुला भेटले, तू मराठी बांधवांचे बाईट घेतले, त्यावेळेस खूप प्रेक्षकांना बरं वाटलं. लय बरं वाटलं. लय बरं वाटलं. मी 15 दिवस 15 दीड महिन्यात होत ती, पण 15-16 दिवसात आम्ही आलो. मग हा अचानक कसा धब्बा दिला? ही हॉटेलचं कसं झालं नाही, डोक्यात होतं बरं का 1-2 वर्षापूर्वीपासून. म्हणजे 5 वर्ष झालं कोरोना नंतर मी काही व्यवसाय नाही, काही काम नाही, काहीच नाही. वेल्डिंगचं बंद झाल्यापासून मग काहीतरी करायचंय. फरसाण्याचं टाकलं होतं, थोडा लॉस गेला. 2 महिन्याभर चालवलं, ती आपल्याला काही सिस्टीम जुळली नाही. बरं, तू बंद केलं, लगेच बंद केलं. तोटा यायचा आहे म्हटलं की बंद करून तोटा टाकलं. आला की बंद केलं. नको, ह्यात लॉस आहे, झाला लॉस. ह्यात कसा शिरला? मग डायरेक्ट तू हॉटेलच चालू केलं, असं घरगुती किंवा छोटासा स्टॉल वगैरे नाही चालू केलं, मोठ्याच डायरेक्ट मला माहित होतं, कारण आपण आहे सोशल मीडियावर, लोकांना अपेक्षा आहे म्हणजे चला रवी भाऊने केलंय म्हणजे भेट देणार आहे, 100% भेट देणार आहे. मला खात्री आहे. प्रत्येकाला माझे हॉटेल जे ओळखतोय ना त्याला एकदा का होईना जेवायला यायचंय. आणि ती एक तुम्ही 4 जण घेऊन आला, तुम्हाला एकदाच यायचे, पण तुम्ही 3 आलाय. बरोबर आहे. तुम्ही परत नाही आला, पण तुमच्या बरोबर 2 आहेत, ते परत पुन्हा दुसरी 2 घेऊन येतात. ही साखळी बनत चालते. आणि क्वालिटी देतोय मी. क्वालिटी आणि उत्कृष्ट Quantity. उत्कृष्ट ढवारा जेवण. हा, उत्कृष्ट ढवारा जेवण. आणि मग तो सगळा सेटअप जुळवायचा, एवढं मोठं हॉटेल, एवढा मोठा निर्णय घ्यायचा, ह्या सेटअपला कोणी कोणी मदत केली? हा स्टार्टअप चालू करायचा म्हणजे स्टार्टअपला कसं आता युट्यूब मधून पैसे यायचे ना, थोडंफार 1 महिनाभर आधी 2 महिने डोक्यात गेलतच होतं ना, हॉटेल करायचे. मग ते 2 महिन्याचं पेमेंट आहे ना हप्त्यानी, हा मग हाय त्यातनंच आपण गुतावलं सुरुवातीला. मी जत्रा घेऊन आलतो तिथं, मी शून्यात केले. शून्य म्हणजे तुम्हाला सांगा की मी एक भांड वाटे सुद्धा ऐकत नाही 1 महिनाभर. मी जागरण गोंधळाला, आपण एखादं जागरण गोंधळ असतं जत्रा, भाड्याने भांडी सगळी, पराती भाड्याने, पातेली भाड्याने, बादल्या फिरल्या, म्हणजे व्यवसाय सुरू करताना पहिल्यांदा सगळं भाडोत्री घेतलं 1 महिना. हा, सगळं भाडे, म्हणजे भांड्यापासून सगळं भाडं, सगळं पाणी पिण्याचा ग्लास पण भाडोत्री, सगळं भाडे, सगळं भाडे, म्हणजे काहीच नाही आणलं. मग नंतर आता आम्ही आणलं 1.5-2 लाखाची भांडी. भाड्याने जत्रा घेऊन आलो. इथं उघड्या होतं सगळं सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये आहे. मग ते भाडं जाऊन द्या म्हणलं, पण एक अंदाज घेतला की काय होतंय, सपोर्ट कसा मिळतोय, काय होतंय, तिलाही महत्वाचं आहे ना. परवडतंय का? ताळमेळ 250 रुपयाला थाळी होती, पण इथं महागाई, सगळं इथं महागाई. बारामती सिटी एरिया सगळं, भाडं म्हणा, लाईट बिल म्हणा, काय मग लेबर बी लागते जास्त. मग त्याच्यामुळे काय झालं, 30 रुपये वाढवले, 280 केली बिस्लरी फी महागाईच्या नुसार. हा, महागाईच्या नुसार. आणि भाडं वगैरे सगळ्या गोष्टी सगळं बघून अंदाज करून मग तेवढं केलं. 30 रुपये वाढवला, आता 280 केलं. पण 30 रुपये म्हणतात रे दादा, तुझ्यासाठी काय नाही, चौघ आले तरी म्हणते जाऊ दे 120 रुपये जाऊ दे मित्र काय. हा, तुझ्यासाठी 50 300 केलं तरी आम्ही येणार तुझ्या खात्यात. हा, बरोबर, अशी म्हणते. पण तू तो वाढला बाबा, दुसरा पर्याय नाही. पण तुला कुठेतरी काहीतरी सोशल मीडियावर जाणवलं असेल की ट्रेंड सध्या आता ढवारा जेवण हॉटेलचा आहे, त्याच्याविषयी काय? हा, मग तीच ना, आता ती सारखी उघडलं की यायचं. 400 जाय घातल्यात, 5 कापल्यात, 700 जाय घातल्यात, 5 कापल्यात. आज वार सोमवार, आज वार शनिवार, आज वार गुरुवार, शुक्रवार, वार ती डोक्या मग लाई उघडलं की येतंय. आणि त्याच्यामुळे मग म्हणलं चला आता डोक्यातच घेतलं, आणि आपण एकच आयटम ठेवलं. आपण काय लय बाकीचं काय फक्त मटन ओनली, हाही दूर का नाही द्यायचं. बरोबर. आतापर्यंत किती दिवस झाले हॉटेल चालू करून? 1.5 महिना झाला. गणपती 10 दिवस बंद ठेवलं, कारण श्रावणात चालू केलं. मग सगळी शिव्या द्यायला लागली मला, म्हणलेला का श्रावणात, पण ट्रोलिंगला सामना करावा लागला. मग एवढं तेवढं आता कसं होतंय, श्रावणात का केलं तर अंदाज यासाठी. अंदाज कसा की बाबा आपल्याला श्रावण असून पण म्हणजे अंदाज घेतला. श्रावण असून म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसचा अंदाज घेतला, जमतंय का नाही जमतंय का. रोज तरी तुम्हाला सांगा 70-80 किलो मटण जायचं, 4 बोकडं जायचं, 4, 3, 4 श्रावणात. आता किती? आता रविवारचं 10, रविवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार 10च्या पुढे जाते. 10च्या पुढे बुक. हा,
आणि ही बाकीचे 3 वार सोमवारी आम्ही कंपल्सरी सुट्टी घेतली होती, पण आम्हाला असं कळलं की सोमवारी दम खाय नाही, ती लोक येतात दडका घेऊन जातात गेटला, पण बंद ठेव. मग नाराज होते तिथे. नाही पण सोमवारी बंदच सोमवारी. एक आठवड्यात सुट्टी हवी. एक सुट्टी पाहिजे, आराम पाहिजे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, सोशल इन्फ्लुएन्सर म्हणजे जे आपले सोशल मीडियावरती काम करतात त्यांना पैसे खूप मिळतात. आतापर्यंत म्हणजे महिना किती पडतो तुला हॉटेल सोडून अगोदरच? नाही, पहिला महिना आहे ना आम्ही, म्हणजे खरं सांगतो आताशी कुठं 15 दिवस झालं ताळमेळ जुळला नाही, हॉटेल सोडून ना, इतर सोशल मीडिया. हॉटेलच्या अगोदर, हा काय हॉटेलच्या अगोदर किती पैसे कमवायचा महिन्याला? 50च्या आत नव्हते कधीच 50च्या. नाही. मी व्हिडिओच्या माध्यमातून? 50, 60, 70, 80 हजार या जाहिराती व्हिडिओच्या जाहिराती करायचो आणि न्यूज चॅनल होतं, फिरायचो. फिरायचं युट्यूबचं चॅनल हेच आहे, युट्यूबला सगळ्याला माहितीच आहे की पैसे येते. पैसे येते. मग मी काय पाहिजे म्हणजे मला खरं तेच. आवडायचं, मित्रांनो खरं तेच, हा खरं तेच, खोटं नाही का? आवडायचं म्हणून व्हिडिओ बनवायचो. बरं. आणि पैसे येतात हे आपल्याला काय माहित नव्हतं, पण ते एक आवड लागली, आवडलं त्याचा फायदा बी झाला, त्याचा चौकट इकडे फायदा झाला. आणि त्यानंतर ना आता मग तुम्ही वळाला ह्याच्याकडे हॉटेल व्यवसायाकडे. आता तुमची लिंक बसली, आता महिन्याला किती कमाई? आता महिन्याला काय अंदाज याय नाही बरं का, सांगू शकत. टोकन पद्धत चालू केली की तरी? टोकन केले, धंदा होतोय, आता केले 2-4 दिवस झालं. गर्दी सोयीचं का नाही, अंदाज आहे ना. सुचत नव्हतं. मग सगळ्याच प्रकारचे लोक येतात, मग विसरून जायचे पैसे, गर्दी झाल्या मग थोडस. हायेस्ट टोकन किती गेलेत? रविवारपासून किती आहे? 1000 पर्यंत. 1000 टोकन दिला. एका टोकनाला किती? 200 आहे. बघा मित्रांनो, ऐकताय ना, एक टोकन 1200 पर्यंत गेलोय एक आम्ही. टोकन 280 रुपयाला आहे. आणि- अशी जेवणारी माणसं म्हणजे टोटल टोकन गेली किती? 1200. हा. किती डे झाला? हो झालं. नाही ती एक, पण ती बोकडेच लागतात, 1.5 लाखाचं मटण. बरं बरोबर आहे. त्याला खर्च आहे, खर्च आहे. बाजार जातोय, पण लेबरला 20,000 रुपये, 2 शिफ्ट मध्ये पोर काम. बरोबर आहे. त्याचं बी कॅल्क्युलेशन. लोकांना पैसा दिसतो, पण त्याच्या मागचं कष्ट दिसत, कष्ट दिसत. कष्ट दिसत नाही. आता भाडं नाही म्हणलं तरी किती असेल? नाही, भाडं कसं जोडीदारांच आहे आमचं. पण द्यावं लागत असेल. मध्येच आहे. द्यावं लागतं. त्यानंतर आज तुमच्याकडं किती जणांना तुम्ही रोजगार दिलाय? महिला भगिनी किती? आता 15. सकाळी 10 भांडी घासायला वेगळे, बर भाकरी करायला वेगळे, बर. वेटर वेगळी, आचारी वेगळी, त्यांच्या जे हाताखाली दोन. साफसफाई करतात भांड्याचे त्यांना किती रोज आहे? आम्ही 350 रुपये हजेरी देतो. आणि भाकरी करतात त्यांना नाही, सगळ्याला सगळ्याला सगळ्या सेमच सारखं. आहे. सेमच. किती तास काम? काम 10ला येते ती, 5 ला आता 1ला चालू होतं. हा, एकला चालू. म्हणजे तसं 11-12 होतं गिरायक, पण विषय काय होतो, गिरायक 12ला सुरू होतं, बरोबर. 12 ते 5 पर्यंत चालतं, 6 पर्यंत. ती 350. 6च्या पुढं वेगळ्या येते त्या, वेगळं आहे. संध्याकाळची वेगळ्या. वेगळे. बघा मित्रांनो, म्हणजे एका सर्वसामान्य सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला हा मुलगा पहिल्यांदा सोशल प्लॅटफॉर्मवरती इन्फ्लुएन्सर म्हणून काम केलं, त्यानंतर पत्रकारितेत उतरला आणि आज हॉटेल क्षेत्रामध्ये उतरला. आणि ह्या क्षेत्रात उतरल्यानंतर सर्वसामान्य लोकांना रोजगार देण्याचं काम करतोय. त्यांची गरज झालं. किती गरज चालतात भाऊ? आता बघा ना, तो सगळे मिळून सगळा स्टाफ किती? कमी जास्त होतो. हा, किती पण तरी जास्तीत जास्त हा, 30-35 सहजच. 35 लोकांचं कुटुंब ह्या व्यवसायानं आज उभारीला आलेलं आणि स्वतःच तर आलेलेच आहे. म्हणजे मराठी माणसाला नेहमी झालं की सपोर्ट कडक केला आहे. पाहिजे. बरं या फिरून या. बरं शिस्त झालं, आलंय कडक. बरं, ओके या, ओके. बघा मित्रांनो, म्हणजे बाईट चालू आहे. दादा म्हणला माझी बाईट बंद खोलीत घ्यायची नाही, नाही. मला पॉडकास्ट करायचं नाही. तुला काय करायचंय ते माझ्या चालू हॉटेलमध्ये आणि बाईट मध्ये सुद्धा ते ग्राहकाला प्रतिसाद देत आहेत. आणि हाय जी हाय ती हाय. आज एवढं करतोय, आता एवढ्या भाकरी करायला महिला आल्या तर मोकार नाही. व्हिडिओ मध्ये मी माझ्या धावतो, इन्स्टा व्हिडिओ तुम्ही बघा, गर्दीचं बी व्हिडिओ धावते, तरी मी लय बाकीच्या गाड्या फिरायला धावलं नाही. अक्षरशः मी बी धावू शकतो. टंट करायची सवय नाही, जाकीत जायचं नाही, जमिनीवर राहायचं. जमिनीवर माणूस आहे. आणि ते गॅस वगैरे इमर्जन्सीला अक्षरशः 5-7 चुली असल्या, 10 चुली, तरी बी कमी पडतं. मग पाणी फिनी गरम करायला गॅस वगैरे बी लागतं, सगळं सिस्टीम लागते. क्वालिटी, क्वांटिटी, स्वच्छता, हायजीन सगळं मेंटेन केलं. सगळ्यात महत्वाचं ती आहे. आणि हाय फॅमिलीची सोय बी, ही फॅमिलीच फॉलो आहे सगळं. आणि अजून बी करायचं, वाढवायचं. हाय 1/2 एकर आपल्याला पटाकाने तुम्हाला दिसतं. बघितलं पलीकडच्या साईडला. आणि यायचं म्हणलं तर ठिकाण कुठनं कसं? खरं ते पेयाची कंपनी
पेजो कंपनीच्या तिथंच या कंपनीचा मित्रांनो आम्ही पहिली कामं केलेली सनलँड हॉटेल भारत फोर्स पासून आला का नाही सनलँड हॉटेल लागते त्याच्याच पाठीमाग तिथंच गाडी लावून विचारलं तिथं MIDC पानवाला टपरीवाला त्याला तरी सांगते तरी सांगा काय टेन्शन नाही अजून रोडवर बोर्ड नाही बोर्डवरती दिसला का? काहीतरी बारक काहीतरी आहे तेवढं बी नाही तेवढे बी नाही काय झालंय ज्यांना माहिती तीच गिरायक उरका नाही अजून माहित झाली तर रोडवर त्यांना कंपनीतली लोक वाहते तिथे इथनं 10,000 तिथं काय झालं आता चौकात विषय माहितीये का मी एक जणाला विचारलं बाबा इथं कुठं हॉटेल आहे अहो म्हणले सकाळपासून आम्हाला संध्याकाळपर्यंत पत्ताच सांगायला लागतो म्हणजे इतकी प्रसिद्धी झालंय मी रोडवर अजून बोर्ड नाही सगळ्यात महत्वाचं पहिलाच माणूस असेल की गिरायक मापात यावं रेश्मा मी म्हणतो म्हणजे संपू नाही 10च्या पुढे किती बरोबर आहे कमी पडते. मोकळ्या हाती कोणी जाऊ नये जेवायचा टायमिंग असतो 10 10:30 माझं शिल्लक राहून दे मला वाटतं 5 किलो पण संपू नाही गिरायकाचा हाल होऊ नयेत कारण सुरुवातीचे 1 महिनाभर आहे ना 15 दिवस संपायचं पण आता हाईट किती काय पुढं काय करायचं ठरवलं एवढ्या मोठ्या व्यवसायात काय करायचं आता? नाही पुढं काय एम काय तुझं आता हे तर ह्या व्यवसायाला कुठं पोहोचवायचंय तुला नाही हे टॉप किंग करायचंय व्यवसाय मग परत बघू काय माहित नाही परत चालवतंय का बंद पडतोय का काय मला नाही माहित पण मला जमतंय त्यावर मी करील 100% करेल 100% करेल आणि आता घरची काय म्हणतात काय नाही काय घरची आजारीच आहेत काय म्हणायचं का हो बरं आहे माहिती रेश्मा वहिनी काय म्हणतात काय आता चाललंय ह्यात साथ द्यायची आता फक्त साथ द्यायची तुमची फार मोठी खंबीर ती साथ आहे असून नसून ती असते मग काय टेन्शन. रवी तुझी मुलाखत आता होय ताईंनी एक वाक्य वापरलं साथ द्यायची अशी जर देवी प्रत्येकाच्या पाठीमागं जर उभी असेल तर खरंच पुरुषाच्या मागे एक स्त्री असते म्हणतो यशस्वी पुरुषाच्या मागे तर त्या ह्या ताई आहेत आपल्या आम्ही वहिनी म्हणतो त्यांना तर मी तुझी बाईट का घ्यायला आलो माझं मन खूप भावनिक झालं एक तुझा व्हिडिओ बघितला मी की तू गाडी ढकलली आणि थोडस बोलला ठीक आहे पत्रकारिता आहे तरी तू तुझं थोडस मनावरती आवर घातला पण तुझ्या डोळ्यामध्ये खूप काही रग जाणवणे तुझी समाज व्यवस्थेची काय झालं मॅटर काय झालं होतं सांग आता आमच्या घरापासून गेली 3 फेज लाईट त्याला नाही आर्टिंग आरती तू ते किस्सा सांगितला तेव्हा अंगावरती काटा उभा त्याला राहिला. नाही आर्टिंग खाली आर्टिंग दिली ती आणि ती ओलं झालं ना पूर्वी चालली होती म्हणते पप्पा म्हणले मला मुंगे आले म्हणजे मग करंटचाच भाग नाही थोडा म्हणजे चलत चप्पल बिप्पल थोडं लांब आहे घरापासून पण तिथं ती पोखल्यानं आलं तर जी निघाली होती तिकडं तिला काय माहिती म्हणजे माहिती होतं पण एवढे लांब येईल असं आणि काय नाही विषय लाईट नाही होता पण बिचारे काय झालं त्यांची आली माणसं व्हिडिओ टाकला 10 पोल टाकून देतो म्हणली सर्वे करून देतो लाईट नव्हती त्या पण हर घर जल आणि हर घर लाईट ही योजना नाही हाय का नाही गाड्या आज आम्ही 7 वर्ष झालं मग आम्हाला सिंगल फेज लाईट नाही आम्ही एवढ्या लांब अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरवर लाईट हातरून आणायची योग्य आहे का मग आपण डिजिटल इंडिया कसली तुम्ही सांगा ना 1,65,000ची कुठे घेतली हिला हौसनी आणि दुसऱ्या दारात रोज चार्जिंगला कुठे दुसऱ्याच्या किती लांब जावं लागतं चार्जिंगला अर्धा किलोमीटर लोकांच्या दारात पण योग्य नाही ना वाटत त्यानंतर तुला कमेंट मध्ये बरेच जणांनी सजेस्ट केलं की सोलर बसवा ही ती बसवा पण आता सध्या परिस्थिती कशी नाही सोलर कसं होतं लगी नाही ना हे शक्य गोष्ट बसत कवा यायचं कवा अनुदान भेटायचं पण हाय तर मिळलं पाहिजे हा ना पण एवढी पॉवर नाही भेटू शकत ना सोलरवर बरोबर आहे एवढं चालू शकत आमच्यात टीव्ही नाही चालत आमच्यात इलेक्ट्रिक काय उपकरण आहे का फ्रीज नाही काहीच नाही पण बघा मित्रांनो पण तिथं गार्डन कसं केलंय कुणी सगळ्यांनी बघितलेले सोशल मीडियाच्या केलंय का नाही चारी साईडनं निसर्गरम्य परिसर पाणी आणि त्याच्यामध्ये फार्म हाऊस येतो घर आहे मित्रांनो अतिशय म्हणजे खडतर परिस्थितीतनं आलेला आमचा रवी भाऊ आहे कारण की अजून बी तो खूप स्ट्रगल मध्ये असतो पण साधतोय आणि चांगलं नाही करेन हळूहळू होतील या सगळ्या गोष्टी वेळ लागतो कुठल्या गोष्टीला आता धान्य बाजरी किती लागते आठवड्याला रोज 2 पिशव्या जाते ते म्हणजे 50 किलोची बॅग का 30 किलो नाही 50च्या म्हणजे 100 किलो बाजरी दररोज लागते बघा मित्र 100 किलो बाजरी त्याच्यात काय होतं स्टाफ बी आहे आपला सगळ्यांना जेवण 2 टाइमला द्यावं लागतं म्हणजे प्रत्येकाला सकाळची जेवल्यानंतर ग्राहक काय म्हणतात नाही खुश होते ती नाही एक वाक्य वापरत असतील ना तुझ्या रील मध्ये 1 नंबर भाऊ म्हणतात खटाखट टाकटक खरंच येच आहे जसं म्हणली होती तसं आणि जसं बोललो होतं तसं एक वेळ लॉस घेईन आणि घेतलाय बी पण ती सांगेन नंतर किती खाल्लाय लॉस सगळं नंतर आणि अजून बऱ्याच गमती जमती पण त्या नेक्स्ट टाइम आता आपल्या रवी भाऊचं खरं तेच हॉटेल आपण बघायला आलो होतो त्या मुलाखतीत एवढंच खूप आहे आणि मोठा झाला तुम्हाला बोरिंग झालं बोरिंग नाही झालं
नका कटाळून जाऊ, लाईक करा आता काय. लाईक करा आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच आवरा, आज वार कोण वार आहे बघा आणि आपल्या खरं तेच हॉटेलला नक्की भेट द्या. बोलायला लागले मी 1-2 तास बोलन, उठायचं नाही. कवर बी गप्पा हाय तेवढा साठा, पण नाही तुम्हाला बी वेळ नसतो, हाय तुम्हाला बघायला असं द्या. म्हणजे पण निश्चित भेट द्या हॉटेलला खरं तेचला. आला कधी आवरून येऊ नका, बारामतीला आला तरी या. आणि कुसकरून मुस्करून काय म्हणतात ना ती भाकरी खा. हा, बाजरीची भाकरी रसा खाण्याची मजा आहे वाटणार, ती कशातच नाही. चालतंय. तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि मराठी माणूस आहे, तुम्ही पुढे जाताय, तुम्हाला सपोर्ट करायचं काम आमचं आहे. निश्चितच मराठी माणसाला व्यवसाय आणि अन्य क्षेत्रामध्ये सपोर्ट केला पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. रवी भाऊंचं हॉटेल बघतोय आपण खरं तेच. ऐका ना, कुठे गेले? बरं या तुम्ही, ते बघा ना सगळं त्याला सांगितलं. रवी भाऊ चुलीवच्या भाकरी. हा, चुलीवचं सगळं चुलीवच सगळं शेतामध्ये तुम्हाला सांगा आपल्या हॉटेलवर सगळं चुलीवरच असतं. सगळं चुलीवर. हा, आणि शीत मटण शिजतंय हो का बाळासाहेब. ह्याच्यात आता भाजी बनवायचं काम चालू. आता हे किती कापल्यात आज वार शनिवार आहे, म्हणजे एकदम फ्रेश असतं. कमीत कमी आम्ही इथं 3 वेळा शिजवतो. 3 वेळा. हा, आता सकाळची ना आज 2 आहे ती सध्याला 2 आहे ती, आणि संध्याकाळचं परत ह्याच्या डबल लागते ती 2 आहे बघा. थांबा एक हो का, अक्क बोकड शिजवलं. अक्क बोकड 2 शिजवली ना. हा, ह्याच्यात 2 आहे ती, खोटं बोलायचं नाही. हो का, 2 आहे ती, म्हणून तर खरं तेच नाव आहे ना. उगायला फेकाफेकी नाही. रविवारचं कसं होतं, रविवार दिवशी जातात 9-10 म्हणलं तरी जातात. आणि रविवार शुक्रवार आणि रविवार शुक्रवार मंगळवार बुधवार एकदम फुल मध्ये, शनिवार सोमवार आणि गुरुवार थोडस कमी प्रमाणात राहत. आता ही भाजी करायची चालली का? हा, ही तर रस्सा बनवायचा. मसाला कुठला येऊ? ही मसाला आहे ना आपली मनीषा मसाला. हा, मनीषा ताई आमच्या बहिणीतच आहे, मनीषा दादा म्हणून चॅनल आहे त्याचं. हो, मनीषा ताई. मनीषा मसाला म्हणून तिच्या म्हणजे 1 नंबर क्वालिटी. 1 नंबर. आता किती आता हे अक्क भरून करायचं. किती लिटरचं आहे पातेलं? ही पातेलं आहे 300 लिटरचं. 300 लिटर. 300 लिटर गज भरून. किती वेळात खपतंय ही तुम्हाला सांगतो, हे 8 वाजेपर्यंत पुरतं. 8 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 ते 8 गिराईक करावं. आणि परत मग लागला तर दुसरं लगेच तयारी. अजून 2 बोकडे आहेत ना, नंतर ना 3च्या पुढे दुसरी तयारी, संध्याकाळची दुसरी तयारी चालू असते. आता हे गरम पाणी घेतलंय ना? ही गरम पाणी दोन्हीला वापरताय? हा, हे पाणी नाही, ही त्याच्यात बी म्हणजे ती सिस्टीम असते ना सिस्टीम. बरोबर. ती त्याच्यात गरम पाणी गार ओतून जमत नाही. बरोबर. ती पाणी गरमच करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं आमचं पाणी. हे तुम्हाला बाटला दिसत असेल, हे पाणी ना तिथे बाटले द्या. सगळं पाणी जीआरचं वापरतो. बिस्लरी म्हणजे डायरेक्ट प्लांट मधनच पाणी आणतो. किती लागतं पाणी प्लांट? पाणी हो का तुम्ही बघा, म्हणजे स्वयंपाकालाच किती लागतं? स्वयंपाकाला भाकरीला सुद्धा आम्ही पाणी ना हॉलाचं वगैरे हिकडलं तिकडलं किती लागतं? ह्या बाटल्या बघा, ह्या बाटल्या इथे बरोबर इकडे बाटल्या हो तुम्ही बघू शकता सगळं. आता ह्या किती मावशी आहेत सगळ्या भाकरी करण्यासाठी? ताई किती? आता सध्याला आहे ना आपल्याकडे 2 शिफ्ट मध्ये आहे ती. आता ही जाणार, ही सगळी 5 वाजता जाणार आहे का नाही? शिपवाय सगळी किती वाजता आल्या सगळ्या ताई? ही सकाळी 9ला येते, म्हणजे 9ला स्वच्छ भांडी ना. या इकडे बोलू आपण. एक माणूस कमीत कमी 2 भाकरी खातो. 2 भाकरी आरामशीर खातो. 2 भाकरी. ही जरा स्वच्छता चालली, स्वच्छता झाली. बरं, हे बघा ना, आधी सगळं पुसून घ्या, माणसं यायला लागली पुसून घ्यायला. आता साफसफाई चालू आहे मित्रांनो, कारण हॉटेल चालू होते आता. नमस्कार. जेवण करायचं हा गेल्या वेळेस संध्याकाळच्या टायमाला आलता का? बर, नाही जेवण आता झालं, भाजी होती बनती. बरं या फिरून होते, अर्ध्या तासात होते. म्हणजे ग्राहक पण आहेत बघा, म्हणजे गिराईक आलेलं त्यांना कधी होतंय टाइमच्या अगोदर पण तयार व्हायच्या अगोदर आल्यावर थांबावं लागतं. काय होतं, काल शुक्रवार होता, म्हणजे शुक्रवार होता, आज शनिवार. बरोबर. काल आम्हाला 2 वाजल्या झोपायला. 2 वाजता जी 11 साडे 11 पर्यंत गोष्टीत त्यांना जेवण करायला, ती उठत्यात 12ला. तिथनं पुढे लेबर सोडायची, जिथे आपापल्या पद्धतीने जाते तिथे. मग झोपायचं, परत सकाळी उठून लवकर यायचंय, लवकर उठून म्हणजे झोप मिळाला. झोपत नाही. हा, झोप मिळत नाही. तरी आम्ही पार्टनर आहे तर एक पुढे येतो, थोडं महाग पुढं असं करतो. पहिलं पत्रकारितेचं काम करायचं, निवांत उठायचं का?
तवा लय सुकी लय निवांत. सुखी लय सुखी तवा- आता बघू शकता ही सगळी मीटिंगला थांबले हा, अजून भाजी शिजते भाजी तोपर्यंत नमस्ते कसं काय किती वाजता आला होता हॉटेलला तुम्ही अर्धा तास कशी काय क्वालिटी क्वांटिटी किती वेळ आहे तुमची यायची हॉटेलला ही? आज तर पहिलीच आहे पहिली तर. त्याच्या अगोदर तर कसं वाटतंय भारी वाटतंय. कसं आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी भारी रस्सा कसा आहे भारी आणि भाकरी एक नंबर. एक नंबर मनसूर कुठलं गाव होणार बिघून आले बेगोनवर ना बर काय सांगाल कसं काय एकदम खटाखट आहे टाकाटाक खरं तेच आहे खरं तेच आहे ना खरं तेच आहे. रस्सा कसं काय एक नंबर मटन एकदम मस्त भाकरी एक क्वालिटी सगळ्यात क्वालिटी सगळं क्वालिटी मित्र नाव काय तुझं ऋषिकेश बोराटे कुठलं गाव पवारवाडी पवारवाडी बरं लगा कुस करूनच खातोय हा कशी काय क्वालिटी एक नंबर एक नंबर बरं. रस्सा एकच नंबर एक नंबर घरगुती पद्धती हा एकदम घरगुती पद्धतीने एकदम घरगुती पद्धतीने खरं तेच काय हा खरं तेच कसं काय दादा एक नंबर लवकर झालाय हा बरं. तुमचं नाव आसिफ पठाण आसिफ पठाण गाव पवारवाडी पवारवाडी कसं काय क्वालिटी एक नंबर भाकरी एक नंबर शेळके कुठलं गाव काटेवाडी काठीवाडीहून आला बर कशी काय क्वालिटी एकच नंबर घरच्या गत जेवल्यागत वाटते का एकदम कुसकरून करून रस्सा कसं काय रसा एक फिशची क्वांटिटी रस्सा रसा टेस्ट एक नंबर गाव कुठलं जामदार रोडवर बारामतीच बारामतीच बर कसं काय जेवण छान आहे छान आहे ना क्वालिटी वगैरे क्वालिटी मस्त आहे किती वेळ आहे तुझी जेवायची पहिल्यांदा चालू आहे आज. पहिल्यांदाच पण जसं बघितलं तसंच आहे का? छान आहे छान जेवण छान आहे क्वालिटी सुंदर आहे ते. नाव आपलं रेवण तानाजी कोकरे कुठलं गाव पंधरे पंधर आहे बऱ्याच लांब नाला बर काय सांगाल कसं काय काय नाही, चांगली क्वालिटी जेवण व्यवस्थित बर क्वांटिटी क्वांटिटी चांगली आहे फिशची क्वांटिटी कशी काय पीस पण व्यवस्थित आहे भाकरी कशी आहे? भाकरी छान आहे कांदा लिंबू क्वांटिटी बिल लिंबू भरपूर व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे बघ. अफोर्डेबल रेट मध्ये भरपूर छान आहे. आणि सेवा कशी देतात सेवा छान स्टाफ कसा आहे इथला स्टाफ पण खूप छान आहे आणि माल Cooperative. मालकाविषयी काय सांगाल मालकाचं काय मालक कसं काय दादा छान आहे सगळं काय कुठं आलाय नाव काय बरं कसं काय क्वालिटी क्वांटिटी असते उरकत आलं रश्याविषयी काय सांगाल एकदम घरगुती रसा आहे बरं आणि भाकरी भाकरी एकदम व्यवस्थित आहे